यंदा कोकणामध्ये भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। भात शेतीला मुबलक असा पाऊस झाल्याने पिकं देखील दमदार आलेली आहे। तर पिकं बहरल्याचं चित्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतंय। भात शेतीला पोषक असं वातावरण यावर्षी निर्माण झालं होतं आणि त्यामुळे नक्कीच कोकणामध्ये आता भाताचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। कोकणामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। यावर्षी सुद्धा पाऊस चांगला झाल्यामुळे कोकणातील भात शेती उत्तम असल्याचं पाहायला मिळते। मी आता इथे जे का भात शेतीमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे कणीस जी आहेत भाताची ती लागलेली आहेत किंवा जे फुलोरा आलेला आहे त्याला आपण पाहू शकतो। अतिशय उत्तम दर्जाचा असा हा कणीस आपल्याला भात शेतीमध्ये पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत यावर्षी जी पावसाने आपल्याला चांगली साथ दिली कोकणातील शेतकऱ्यांना, त्यामुळे इथली भात शेती चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते। या अनेक एकर क्षेत्रामध्ये ही भात शेती केली जाते आणि कोकणातील हे मुख्य पीक असल्यामुळे यातूनच शेतकऱ्याला आपला उदरनिर्वाह करावा लागतो। यावर्षी तसं पाहिलं असेल तर आता परतीच्या पावसाचा प्रवास सुरू होणार आहे, त्यामुळे काहीशी भात शेतीसाठी हा धोकादायक सुद्धा ठरू शकतो। परंतु यावर्षी मात्र कोकणातील भात शेती उत्तम असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। एक महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर भात कापणी चालू होईल समजलं। आणि शेती आमची 212 एकर आहे, त्याच्यात आम्ही लागवड केलेली आहे। काय धोका निर्माण होऊ शकतो? नाही, आता धोका नाही। आता पाऊस पडला तरी धोका निर्माण होणार नाही। भात शेती सगळी पोसवलेली आहे चांगल्या प्रकारे। यंदा भात शेती बरी आहे, पाऊस बरा पडला यंदा। हो, आता थोडंसं कापक व्हायचं। तरी आता भात शेती कधी कापणार तुम्ही? अजून 15 दिवस 20 दिवस आहेत। मग दसऱ्याच्या मुहूर्तावर? दसऱ्याच्या मुहूर्तावर हो। तरी पाऊस कसा आला यावर्षी? पाऊस बरा आहे, यंदा चांगला पडतोय पाऊस। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।